तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। तर प्रेक्षकांनो महिपत हा नागराजला न कळता पळून जातो आणि नागराज फोन करून धमकी देतो। ते कसं तर प्रेक्षकांनो नागराजने सुमनला त्या गॅरेजमधून शिफ्ट केलेलं असतं। आता फक्त महिपत राहिलेला असतो, पण त्याच वेळी अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर दरवाजासमोर उभे असतात। त्यावेळी नागराजला मदत करण्यासाठी प्रिया पण तिथे आलेली असते। ती विचार करते की महिपतला इथून काढायचं असेल तर त्याआधी आपल्याला अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टरला इथून लांब घेऊन गेलं पाहिजे। त्यासाठी ती मागच्या दरवाजाने गॅरेज पासून लांब जाते आणि जोर जोरात ओरडते, मला वाचवा वाचवा। तिथे असलेले अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर त्या आवाजाच्या मागे जातात। त्यावेळी नागराज महिपतला दुसरीकडे शिफ्ट करतो आणि प्रिया सुखरूप नागराज जवळ पोहोचते। दुसरीकडे अर्जुन आणि सायली विचार करतात की आपल्याला कोणीतरी चकमा तर दिला नाही ना, कारण गॅरेज मधून जो आवाज आलता तो एका पुरुषाचा होता आणि इकडे वाचवा वाचवा हा आवाज एका महिलेचा होता। तेव्हा अर्जुन आणि सायली त्या गॅरेज मध्ये पोहोचतात। तेव्हा अर्जुनला दिसते की रस्सी पडली आहे आणि तेलकट पेपरवर कोणीतरी खायला आणलेलं, पण प्रियाने चकमा दिल्याने अर्जुन आणि सायली सुमन पर्यंत पोहोचत नाही। दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की हा महिपत नागराजच्या ताब्यातून सुटलेला असतो। तो नागराजला फोन करतो आणि म्हणतो, नाग कसला गांडुळे गांडूळ। त्यावेळी नागराज खूप घाबरलेला असतो। महिपत म्हणतो 113% तुला कासावर चढवणार। तर मित्रांनो महिपतला कोणी सोडलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा।